नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 मधलं जे आपलं चौथं प्रकरण सुरू आहे अर्थनियोजन, आणि ह्याच प्रकरणामधलं आपलं सराव संच 4.4 चालू आहे। त्यातला आपण जे उर्वरित प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 उरलेले ते आपण ह्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत। सराव संच 4.1, 2, 4.3 ऑलरेडी अपडेटेड आहे। तुम्ही आपल्या प्लेलिस्ट वरती जाऊन चेकआउट करू शकता, ज्या कुठे विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल तिकडे जाऊन पाहू शकता। आता आपण सुरुवात करणार आहोत सराव संच 4.4 च्या उर्वरित 2 प्रश्नांना। तर नक्कीच व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक कॉमन डायलॉग जे प्रत्येक यूट्यूबर बोलत असतो, चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्याच्या नंतर जो काही घंटीचा निशाण आहे, बेल आयकॉन आहे, त्याला पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही अशाच ज्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी ज्या घेऊन येऊ त्याची सर्वात पहिला नोटिफिकेशन लिंक तुम्हाला मिळेल आणि तुमचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर होईल। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 4 आणि 5 आहेत ना, थोडे मोठे प्रश्न आहेत, थोडे लेंदी आहेत आणि आपला थोडा बोर्ड पडतो छोटा, त्यामुळे मी प्रश्न लिहित नाही बसत। तुम्हाला खाली इकडे स्प्लिट होताना दिसेल प्रश्न, तुम्ही त्यातून कव्हर करा। अदरवाइज पुस्तक असतं, पुस्तक घेऊन सोबत बसा, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल। तर प्रश्न असा आहे, श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले। इकडे बाजारभाव किती आहे? 50 रुपये। वाटल्यास मी पहिला पूर्ण प्रश्न वाचतो, मग आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहू। 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना विकले, तेव्हा 4988.20 रुपये मिळाले। म्हणजे विक्री करून झाल्याच्या नंतर त्यांना मिळालेली रक्कम 4988.20 रुपये। दलालीचा दर 0.2% आणि दलालीवरील जीएसटीचा दर 18%। तर त्यांनी एकूण किती शेअर्स विकले असा प्रश्न आहे। शेअर्स किती विकले माहिती नाही, दलालीचा दर दिलाय 0.2%, दलालीवरती जीएसटी दिले 18%, म्हणजे यांना जी रक्कम मिळालेली आहे 4988.20 रुपये ही सगळी कटिंग शेटिंग होऊन मिळालेली रक्कम आहे। त्यामुळे आपल्याला ही रक्कम घेऊन गृहीत धरून आपण इक्वेशन मांडू शकत नाही, तर आपल्याला वेगवेगळे प्रयोग करायला लागणार आहेत। तर सगळ्यात पहिलं तर गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया। 100 शेअर्स दर्शनी किमतीचे बाजारभाव 50 रुपये असतात, म्हणजे इकडे बाजारभाव आला 50 रुपये, बाजारभाव 50 रुपये, ठीक आहे। विक्री करताना बाजारभाव 50 रुपये, तेव्हा त्यांना मिळालेली रक्कम 4988.20, म्हणजे ही विक्री करून झाल्यावर मिळालेली रक्कम आहे। विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम किती आहे? तर 4988.20 रुपये, ठीक आहे। पुढे काय दिले? दलालीचा दर दिलाय 0.2%, दलालीचा दर दिलाय 0.2% आणि दलालीवर जीएसटीचा दर दिला 18%। जीएसटीचा दर किती दिला? 18%। आणि आपल्याला काय विचारलं? शेअर्स किती असे शेअर्स विकले, मग जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही, शेअर्स किती विकले तेच नाही माहिती, म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी एक्स झाली। एकूण विक्री केलेले शेअर्स किती आहेत? तर एक्स आहेत आपल्यासाठी, कारण की ते आपल्याला माहितीच नाही, तेच तर काढायचं, ठीक आहे। तर आता बघा, शेअर्स किती आहेत ते आपल्याला माहिती नाही, एक्स म्हणलंय, पण त्यांचा बाजारभाव आपल्याला माहिती आहे, ते किती रुपये बाजारभाव असताना विकले? तर 50। मग जर का आपल्याला ऍक्च्युअल, म्हणजे ही तर कटशाट होऊन झालेली किंमत आहे, ऍक्च्युअल म्हणजे ज्याच्यामध्ये दलाली आणि जीएसटी कॅल्क्युलेट होईल अशी एक किंमत आपल्याला काढणं पहिला गरजेचं आहे। तर ही कशी आपण काढू शकतो? तर बघा, बाजारभावला जर किती शेअर्स आहेत तेवढे विकलेले शेअर्स त्यांनी जर मल्टिप्लाय केला तर मिळालेली रक्कम आपल्याला त्या रूपामध्ये मिळेल। तर इकडे आपण लिहू शकतो की विक्री करताना, इकडे केल्यानंतर आहे तर विक्री करताना मिळालेली रक्कम, किती होईल? बाजारभाव कशी काढतो ते आपण? बाजारभाव गुणिले एकूण किती शेअर्स आहेत ते। बाजारभाव आहे 50
आणि एकूण शेअर्स किती आहे x, म्हणजे 50 गुणिले x किती होणार तर 50x. ठीक आहे, ही विक्री करताना मिळालेली रक्कम आहे. म्हणजे याच्यामधून अजून पण दलाली आणि जीएसटी कट झालेला नाहीये, तो कट झालाय या किमतीमध्ये. ठीक आहे, तर आता बघा विक्री करताना 50x एवढी रक्कम मिळाली. आता दलालीचा दर आहे 0.2%. दलाली आपण कशावरती डिपेंड करतो की जो काही बाजारभाव असून मिळालेली रक्कम आहे त्याच्यावरती आपण दलाली कॅल्क्युलेट करतो. मग इकडे दलालीचा दर आहे 0.2%, तर आपण पहिला दलाली काढून घेऊ. दलाली ही नेहमी विक्री किमतीवरती असते, म्हणजेच 50x गुणिले दलालीचा दर किती आहे 0.2% म्हणजे 0.2 भागिले 100. आता 50 गुणिले 0.2 केलं तर इझी हिशोब आहे. 50 गुणिले 100 आणि एक शून्य इकडे म्हणजे पॉईंट इकडे घेतला म्हणजे 10 राहिले. मग 10x वाटल्यास तुम्ही करून बघा. 10x भागिले 100 हा झाला आपला टोटल दलाली. ठीक आहे, ही झाली आपली दलाली. आता ह्या दलालीवरती जीएसटी 18%. इकडे आपण जीएसटी कशी कॅल्क्युलेट करतो, सॉरी दलालीवर जीएसटी लिहा इकडे. दलालीवर जीएसटी किती आहे 18% आहे. दलाली किती आहे आपली 10x भागिले 100 आणि याच्यावरती गुणिले 18% म्हणजे 18/100. आता इकडे बेस सेम आहे त्यामुळे आपण सर्वांचा हाय त्याच सिक्वेन्सनी गुणाकार करू शकतो. करून घेऊ. 10 गुणिले 18 180 आणि हा x ॲज इट इज भागिले 100 गुणिले 100 2 आणि 2 4 शून्य एकावरती 1 2 3 4 म्हणजे 10,000 रुपये झाले. 180x भागिले 10,000. ठीक आहे, आता बघा आपल्याला दलाली करता सॉरी विक्री करताना मिळालेली रक्कम 50x माहिती आहे. दलाली आपल्याला 10x भागिले 100 माहिती आहे आणि दलालीवरती जीएसटी 180x भागिले 10,000 माहिती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर मिळालेल्या एकूण रकमेमधनं सगळ्या गोष्टी वजा करा, तुम्हाला शेअर्स किती आहेत ते मिळून जातील आपोआप. बघा विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम ही आपण कशी असते, विक्री करताना असलेली रक्कम वजा त्याच्यामधनं दलाली करू वजा त्याच्यामधनं जीएसटी करू, अशीच ही रक्कम ठरते ना. आपल्या खिशात येणारी रक्कम कशावरती कॅल्क्युलेट असते, टोटल जेवढा बाजारभाव आहे त्या बाजारभावाने आपल्याला मिळालेली रक्कम म्हणजे ती ही आहे 50x एवढी रक्कम आपल्याला बाजारभाव करताना ऍक्च्युअल तिचा तेवढा भाव होता. त्याच्यानंतर दलालामध्ये दलालीला एवढे पैसे द्यायचे, मग ह्याच्यातून दलाली पण वजा करायला लागेल आणि ह्याच्यातून दलालीवरचा जीएसटी पण वजा करायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्याच्या नंतर आपल्याला ही किंमत मिळणार. तर हे इक्वेशन मांडून घ्या, आपल्याला x ऑटोमॅटिक निघून जाणार. बघा कसं. आता मी पूर्ण नाही लिहित बसत आहे, फक्त मेन जो टॉपिक आहे तो लिहितोय कारण का जागा पुरणार नाही आपल्याला. विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम, विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम ही कशी असणार आहे, विक्री करताना म्हणजे जो बाजारभाव ठरलाय त्यावेळी जेवढे पैसे मिळतील त्यातनं मग दलाली आणि जीएसटी वजा करून. म्हणजे आता मी पूर्ण नाही लिहित बसत. विक्री करताना मिळालेली तुम्ही लिहा, विक्री करताना मिळालेली रक्कम किती आहे तर 50x आहे, वजा काय याच्यातून वजा करायचे दलाली. दलाली किती येतात 10x भागिले 100 आहे, वजा दलालीवरती जीएसटी 180x भागिले 10,000. ठीक आहे, आता जर का हे 10,000 आपल्याला हटवायचे तर काय करायला लागेल, पूर्ण इक्वेशनला 10,000 ने सॉरी एक किंमत टाकायची झाली. विक्री केल्यानंतर मिळालेली रक्कम पण आपल्याला माहिती आहे ती म्हणजे 4,988.20 रुपये. ठीक आहे, इज इक्वल टू मग सगळ्या ह्या गोष्टी तर वाटल्यास पूर्ण लिहितो मी 50x वजा 10x भागिले 100 वजा 180x भागिले 10,000 ही रक्कम टाकायची राहिलेली आपली. हरकत नाही, कधी कधी होतं. 10,000 जर का आपल्याला उडवायचे तिकडनं तर आपल्याला काय करायला लागेल, पूर्ण इक्वेशनला 10,000 नी मल्टिपल करायला लागेल. मग करून घेऊ आपण 4,988. आता बघा इकडे जर मी 10,000 ने गुणतोय तर आपल्याला एक झिरोचा एक बेसिक नियम माहिती आहे की आता बघा पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, मग ह्या 2 झिरोनी ह्याला पूर्ण मल्टिपल केला तर हाच पॉइंट इकडे शिफ्ट होईल. म्हणजे ही जी रक्कम आहे ती आपल्याला ऍक्च्युअल मिळेल किती आहे
4,98,820 रुपये ऍक्च्युअल उरतील. ठीक आहे, या 2 झिरोमुळे पॉइंट शिफ्ट झाला. आता ही रक्कम आपल्याकडे ऍक्च्युअल मिळाली. पण अजून पण हे 100 बाकी आहेत. 100 म्हणजे 2 शून्य बाकी आहेत. ह्याच्याच पुढे आपण 2 झिरो लावणार. जी काही रक्कम मिळेल आपल्याला ही 10,000 मल्टिपल करून मिळेल. मग किती मिळेल बघा. हे पहिला 4 9 8 8 20 आणि त्याच्यानंतर हे 2 झिरो म्हणजे किती झाली 4,98,82,000 रुपये झाले. 4,98,82,000 रुपये इज इक्वल टू ह्या 50x ला पण जर का आपण 10,000 ने मल्टिपल केलं तर बघा हे 5चे 5 ऍज इट इज. 50 मधला हा एक झिरो आणि 1 2 3 4 शून्य म्हणजे 5 वरती 5 शून्य म्हणजे 5 लाख. 1 2 3 4 5 लाख झाले वजा. ठीक आहे, 10x भागिले 10x अपॉन 100 आहे. ह्याला जर 10,000 ने मल्टिपल केलं तर हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, हा एक शून्य कट, राहिले किती 100. ठीक आहे, मग 100 हे वरती आले. 100 गुणिले 10 किती होणार 1000. 100 गुणिले 10 1000 होणार. हे 1000x झाले. सॉरी 100x लिहिले हे 1000x झाले. ठीक आहे, आणि आणखीन वजा हे 180x भागिले 10,000 आहे. तर ह्याला पण हे 10,000 इकडे जर मल्टिपल झाले तर हे 10,000 डायरेक्टली कट होतील. इकडे उरतील फक्त 180x. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा 4,98,82,000 ला या साईडला राहिलेत आणि इकडे 5 लाख वजा 1000x सॉरी 5 लाख x आहे काय पण x लिहायचं राहिलेलं 50x म्हणजेच 5 ने मल्टिपल करून 5 लाख x झाले 10,000 ने मल्टिपल करून. तर हे सगळे एक्सेक्ट कंटेंट वाले आहेत म्हणजे यांची वजाबाकी आपण डायरेक्टली इकडेच करू शकतो. मग कसं होईल 5 लाख मधनं 1000 गेले तर किती राहिले 4,99,000 x वजा 180x एवढे उरले इकडे आणि या साईडला 4,98,82,000 आहेत. ठीक आहे, आता यांची पण वजाबाकी होईल एक्स कंटेंट वाले. तर 4,99,000 मधनं जर का 180 आपण वजा केले तर किती उरतील 0चा 0. 10 ना 8 गेले 2 राहिले हातचा आहे. 10 ना 2 गेले 8 राहिले हातचा आहे. 9तून 1 गेला 8 राहिला हे 9 आणि हे 4 किती राहिले 4,98,820 रुपये राहिले. इकडे लिहून घ्या 4,98,820x. ठीक आहे, आणि या साईडला किती आहे 4,98,82,000. आता फक्त आपल्याला जर का x पाहिजे तर x बरोबर हे मल्टिपल होत आहेत गुणत आहेत तर बरोबरचे या साईडला पाठवले तर ते भागतील. भागायला पाठवा 4,98,000 भागिले 4,98,820 इज इक्वल टू या साईडला x. आता बघा ही सेम नंबर तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर हे 0 पर्यंत 4,98,820 4,98,820 डायरेक्ट कट 4 गेला 4 गेला 9 गेला 9 गेला 8 गेला 8 गेला 8 गेला 8 गेला 2 2 कट 0 0 कट म्हणजे 4,98,820 एके 4,98,820 एक उरला आणि इकडे 2 शून्य म्हणजे एकावर 2 शून्य म्हणजे 100 होतात. 100 इज इक्वल टू x देअरफॉर x इज इक्वल टू 100. x 100 आलाय पण x काय आपला x आहे एकूण विक्री केलेले शेअर्स म्हणजे त्यांनी किती शेअर्स विकले 100 शेअर्स विकले. मग इकडे लिहा काय त्यांचं नाव आहे श्रीमती देसाई यांनी किती शेअर्स विकले एकूण 100 शेअर्स विकले. खतम कहाणी. ठीक आहे, श्रीमती देसाई यांनी एकूण 100 शेअर्स विकले. काय केलं आपण बाजारभाव आणि जी एक रक्कम दिलेली नेहमी लक्षात ठेवा विक्री केल्यानंतर जी रक्कम दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जीएसटी आणि दलालीचा दर पण दिलेला आहे म्हणजे ही जी रक्कम आहे ना ती कट करूनच त्यांना मिळालेली आहे असा याचा अर्थ होतो. आणि जर का आपल्याला शेअरची संख्या माहिती नाही म्हणून आपण त्यांना x मानला. बाकी सिच्युएशनच्या हिशोबाने आपण जसं समीकरण तयार करत गेलो
आणि एक एक गोष्टी त्याच्या जागी सबस्टिट्यूट करत गेलो, आपल्याला ऑटोमॅटिकली x ची किंमत मिळाली. जर कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. आता आपण ह्याच सराव संचामधला जो शेवटचा प्रश्न उरलाय, प्रश्न क्रमांक 5, त्याच्याकडे जाऊया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे आपल्या समोर. अगेन मोठा प्रश्न आहे, बोर्डवरती जागा नाही, स्प्लिट होईल प्रश्न. बघा, पुस्तकामधून कव्हर करा. 5वा प्रश्न आहे, मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये आधी मूल्यावरती खरेदी केले. म्हणजे ज्या शेअर्सची पहिला किंमत 50 रुपये होती दर्शनी आणि त्याच्यामध्ये 100 रुपये अवमूल्य झालं, म्हणजे इन्क्रीमेंट झाले. तर अशा वेळी त्या टायमिंगने मिस्टर डिसोजानी यांनी 200 शेअर्स खरेदी केले. ठीक आहे. त्यावर कंपनीने त्यांना 50% लाभांश पण दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स, 200 होते त्यातले 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. म्हणजे 10 रुपये कमी झाली, दर्शनी किमतीपेक्षा 10 रुपये कमी झाली, म्हणजे 50 ची 40 झाली. तेव्हा त्यांनी 100 शेअर्स विकले व उरले किती 100 शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. म्हणजे तेव्हा त्या शेअर्सची किंमत 75 रुपये वाढली, दर्शनी किंमत 75 रुपये वाढली. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. खरेदी करताना पण 2 पार्ट मध्ये विक्री केल्या. 100चा एक बंच वेगळा विकलाय, 100चा दुसरा बंच वेगळा विकलाय. या तिन्ही पण व्यवहारात 20-20 रुपये दलाली दिली. आणि तर त्यांना ह्या व्यवहारात नफा झाला की तोटा, आणि तो झाला असेल तर ऍक्च्युअल मध्ये किती, असा एक प्रश्न आहे. तर आपण गिवन इन्फॉर्मेशन पहिला लिहून घेऊयात. मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे, मग इकडे पहिलाच मुद्दा आला, दर्शनी किंमत. दर्शनी किंमत किती आहे 50 रुपये. ठीक आहे, दर्शनी किंमत 50 रुपये. असे त्यांनी 200 शेअर्स घेतलेत, म्हणजे एकूण शेअर्स 200. आणि ते कसे खरेदी केले 100 रुपये आधी मूल्यावरती. म्हणजे हे 200 शेअर जेव्हा खरेदी केले त्या टायमिंगला बाजारभाव काय होता, इकडे बाजारभाव पण काढू शकतो. 100 रुपये आधी मूल्य आणि शेअर्सची ऍक्च्युअल प्राइस दर्शनी किंमत म्हणजे 50 रुपये. मग इकडे बाजारभाव आपला किती झाला, दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य म्हणजे 50 अधिक 100 किती होणार 150 रुपये. 150 रुपये हा काय झाला तर बाजारभाव झाला. ठीक आहे, एक मिनिट जरा पेन मध्ये इंक भरतोय. ठीक आहे, बाजारभाव तर आला 150 रुपये. आता पुढे काय दिलंय, त्यावर कंपनीने 50% लाभांश पण दिलाय. म्हणजे लाभांश 50%, म्हणजे लाभांशाचा दर दिलाय किती तर 50%. पुढे काय दिलंय, त्यानंतर त्यांनी 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. आता हे आपण विक्रीचं आहे ते नंतर बघू. पहिला खरेदीसाठी एवढ्या गोष्टी गरजेच्या होत्या. खरेदी किंमत म्हणजे खरेदी करताना एकूण त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली तो आपल्याला पहिला काढायला लागेल. त्याच्यानंतर विक्री करताना टोटल विक्री करून त्यांच्याकडे किती पैसे आले, मग त्या दोघांमधून आपण फरक काढून समजू शकतो की त्याला नफा झालाय की तोटा झालाय. तर पहिला खरेदी किमतीचा आपण काढून घेऊ, विक्री किमतीसाठी पुढे बघू. ठीक आहे, दर्शनी किंमत बाजारभाव किती आहे 150 रुपये आणि असे 200 शेअर्स खरेदी केले. ठीक आहे, इकडे आपण लिहू शकतो की त्यांनी खरेदी करताना कारण का खरेदी विक्रीचे दोन्ही पण व्यवहार एकाच उदाहरणामध्ये दिले. मग खरेदी करताना त्यांनी काय केलंय की 50 रुपये दर्शनी किमतीचे शेअर 100 रुपये अवमूल्याने, म्हणजेच बाजारभाव त्यावेळेला 150 रुपये होता, बाजारभाव 150 रुपये होता. आणि असे त्यांनी किती शेअर्स घेतले 150 रुपयाचे 200 शेअर्स घेतलेले. ठीक आहे, तर 150 गुणिले 200 करून घ्या. 50 दुने 15 के 15, 15 दुने 30 आणि हे 3 शून्य म्हणजे 30,000 रुपये झाले. आणि आणखी एक गोष्ट की प्रत्येक व्यवहारात दलालीचा दर आहे, दलालीचा दर नाही, दलाली दिला डायरेक्ट 20 रुपये. मग इथे दलाली लिहिणं गरजेचं होतं, हरकत नाही. आता इथे आपण लिहूया दलाली किती आहे तर 20 रुपये. ही प्रत्येक व्यवहारात आहे, पॉइंट नोटेट करण्यासारखं आहे.
प्रत्येक व्यवहारात किती आहे 20 रुपये दलाली आहे. तर दलाली देऊन एकूण रक्कम किती झाली? दलाली देऊन एकूण रक्कम हे 30,000 होते प्लस अधिक त्याच्यात हे 20 रुपये म्हणजेच 30,020 रुपये. सॉरी 30,020 रुपये. ठीक आहे. दलाली देऊन त्यांनी एकूण किती रक्कम दिले? तर 30,020 रुपये एकूण यांची खरेदी किंमत आहे. ठीक आहे. आता ही खरेदी किंमत झाल्याच्या नंतर आता थोडा विक्री करून त्यांच्याकडे किती पैसे मिळाले हे आपण बघूया. सगळ्यात पहिला तर यांनी एक बोनस दिलाय खरेदीकर्त्याला, लाभांश दिलाय 50% आणि लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवरती काढला जातो. त्यामुळे आपण लाभांशाची किंमत काढून घेऊ. लाभांश इज इक्वल टू लाभांशाचा दर किती आहे? इकडे 50% दिलेला आहे पण दर्शनी किमतीवरती 50% म्हणजे 50 गुणिले 50/100. ठीक आहे. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 5 5 25. 25 रुपये काय झाला? लाभांश झाला हा प्रति शेअरचा, एका शेअरचा. असे यांच्याकडे किती शेअर्स आहेत? 200 शेअर्स आहेत. म्हणून इकडे लिहिणार 200 शेअर्सचा एकूण लाभांश. 200 शेअरचा एकूण लाभांश किती झाला? 200 गुणिले 25 यांचा गुणाकार करा. 25 जुने 50 आणि हे 2 शून्य म्हणजे 5,000 रुपये काय झाला यांना मिळालेला लाभांश आहे कंपनीकडून. ठीक आहे. आता येण्याची प्रक्रिया चालू झाली. 5,000 रुपये सगळ्यात प्रथम आले त्यांना. पुढे काय केलं यांनी? काहीतरी यांना इमर्जन्सी असेल. यांच्याकडे टोटल 200 शेअर्स होते त्यातले 100 शेअर्स यांनी 10 रुपये अवमूल्याने विकले. अवमूल्य हा पण नेहमी दर्शनी किमतीवरतीच कॅल्क्युलेट केला जातो. मग 10 रुपये अवमूल्य झाले म्हणजे 50 रुपये मधनं 10 रुपये कमी झाले दर्शनी किमतीचे. इकडे आपण वाटल्यास लिहूया की 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. एक गोष्ट सांगा, 10 रुपये अवमूल्य झालं म्हणजे दर्शनी किंमत किती होईल? 40 रुपये होईल. म्हणून यांनी 40 रुपयाचे शेअर्स असे 100 विकले म्हणजे 40 गुणिले 100 किती झाले? 4,000 रुपये झाले. 100 चोक 400 आणि हा एक 0 400 रुपये झाले. पण इकडे बघा दलाली प्रत्येक व्यवहारात आहे म्हणजे या व्यवहारात पण दलाली कॅल्क्युलेट होणार आणि विक्री करताना दलाली ही नेहमी वजा केली जाते. म्हणजे हे 4,000 रुपये यांना मिळणार होते हे पूर्ण न मिळता दलालाला त्यातले 20 रुपये जाणार. मग दलाली देऊन मिळालेली रक्कम किती? आता 4,000 मधून 20 रुपये कट झाले म्हणजे 3,980 रुपये राहिले. 3,980 रुपये 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने जेव्हा त्यांनी विकले तेव्हा 3,980 रुपये आले. आता सेकंड अजून एक विक्री आहे ती म्हणजे 75 रुपयांची. 75 रुपये अधिमूल्यावरती. अधिमूल्य म्हणजे दर्शनी किमतीपेक्षा 75 रुपये वाढले. ठीक आहे. मग आता उरलेले शेअर्स दिले. टोटल 200 शेअर्स होते त्यातले 100 शेअर्स आधीच विकले. आता उरले फक्त त्यांच्याकडे 100 शेअर्स. म्हणून 100 शेअर्स ही कोणती कंडिशन आहे? 75 रुपये अधिमूल्य. 75 रुपये अधिमूल्यावर विकताना ही अशी कंडिशन आहे. ठीक आहे. ही कंडिशन कोणती होती? 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्यावर विकलेली ही 75 रुपये अधिमूल्यावरती विकताना जी काही रक्कम येईल ती कॅल्क्युलेट करू. मग बघा आता दर्शनी किमतीपेक्षा 75 रुपये अधिमूल्य म्हणजे 75 अधिक 50 तर किती होतात? ते 75 आणि 50 125 होतील. मग 125 रुपये जेव्हा भाव होता तेव्हा यांनी 100 शेअर्स विकले. मग यांना किती रुपये मिळतील? 125 125
आणि हे 2 शून्य ॲज इट इज, म्हणजे 12,500 रुपये त्यांना यावाल्या 100 शेअर्स विकून मिळतील. ठीक आहे. मग 12,500 रुपये पण पूर्ण नाही मिळणार. बघा इकडे लिहिलंय दलाली लिहिलंय प्रत्येक व्यवहारात, म्हणजे ह्या पण व्यवहारात दलाली कॅल्क्युलेट होणार. कशी होणार तर 20 रुपये कट होणार आहे त्यातले. मग इकडे लिहिणार आपण दलाली देऊन मिळालेली रक्कम. किती यांना दलाली देऊन मिळालेली रक्कम तर 12,500 मधना 20 रुपये वजा केले तर 12,480 रुपये उरले. ठीक आहे. आता आपण ह्या सर्वांचा जर कंपॅरिझन केला तर बघा त्यांनी जेव्हा हे 200 शेअर खरेदी करत होते तेव्हा त्यांना टोटल 30,020 रुपये द्यायला लागलेले, म्हणजे इन्व्हेस्ट केलेले त्यांनी, गुंतवले. पण जेव्हा त्यांना रिटर्न्स मिळाले याच्यावरती डिपेंड करतो की त्यांना नफा झालाय की तोटा झालाय. तर हे ओळखण्यासाठी काय करणार, जेवढे पण यांना आवक इन्कम आहे म्हणजे कंपनीकडून येणारी इन्कम आहे, सगळ्यात पहिला तर लाभांश मिळाला कंपनीकडून 5,000 रुपये. त्याच्यानंतर त्यातले 100 शेअर्स यांनी 10 रुपये अवमूल्याने विकून दलाली कट करून 3,980 रुपये मिळाले. त्यानंतर उरलेले 100 शेअर्स 75 रुपये अधिमूल्यावरती विकून दलाली कट करून त्यांना 12,480 रुपये हातात आले. तर ह्या सगळ्या रकमी पहिला आपण काढून घेऊ की त्यांना एकूण विक्री केल्यावर लिहूया असं इकडे आपण, एकूण विक्री केल्यावर मिळालेली रक्कम. कशी कॅल्क्युलेट करणार, पहिलं तर हे 5,000 रुपये मिळाले अधिक हे 3,980 अधिक हे 12,480. तर इकडे कुठेतरी आपण बेरीज करून घेऊया, इकडेच करूयात चला. 12,480 अधिक 3,980 अधिक 5,000 किती झाले, 0 चा 0, 8 ने 8 16 चे 6 हातचाले, 9 ने 10 आणि 4 14 चे 4 हातचाले, 5 3 8 2 10 आणि 1 11 ची 1 हातचाले, 1 आणि 1 2, 21,460 रुपये. किती आहे ती रक्कम, 21,460 रुपये. ही विक्री, त्यांचे 200 शेअर्स विक्री करून त्यांना मिळालेली रक्कम आहे 21,460 रुपये. पण त्यांनी हेच 200 शेअर्स खरेदी करताना गुंतवलेली रक्कम होती 30,020 रुपये. म्हणजे ह्यांना गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाली, म्हणजे त्यांना या व्यवहारात काय झालाय तर तोटा झालेला आहे, तोटा झाला आहे. आणि तो किती रुपयाची तोटा झालाय तर गुंतवलेल्या रकमेपेक्षा मिळालेली रक्कम जर आपण वजा केली तर आपल्याला तोटा समजतो. तोटा इज इक्वल टू खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आणि नफा हा नेहमी विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करून काढला जातो, तोटा हा नेहमी खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा करतात. कारण की तोटा झाला म्हणजे गुंतवलेली खरेदी केलेली किंमत जास्त आहे आणि त्या गोष्टी विकून त्याच्यापासून मिळालेली रक्कम कमी आहे, म्हणून आम्हाला तोटा झाला. खरेदी किंमत किती आहे 30,020 रुपये वजा विक्री किंमत किती आहे 21,460 रुपये. तर याला पण इकडेच कुठेतरी करून घ्या. किती आहे तर 30,020 रुपये आणि 21,460 रुपये. 0 चा 0, 2 6 ने 12 आले, 12 6 गेले 6 राहिले हातचाले, परत शून्यातून 5 न जाऊ शकत 10 आले, 10 5 गेले 5 राहिले हातचाले, परत शून्यातून 2 न जाऊ शकत इकडे पण 10 आले, 10 2 गेले 8 राहिले आणि इकडे हा आजचा कंटिन्यू म्हणजे 3 गेले 0, म्हणजे 8,560 रुपये. 8,560 रुपये यांना टोटल काय झालेला आहे तोटा झालेला आहे. तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे.
कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता। प्रश्न किती पण मोठा असला, किती पण गुंतागुंतीचा असला, जर का आपल्याला प्रोसिजर माहिती आहे, सिक्वेन्स माहिती आहे, दलाली कशावरती काढतात, लाभांश कशावरती काढतात, दर्शनी किंमत, बाजारभाव, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बारकाईने माहिती आहे तर आपल्याला कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी कठीण जात नाही। मुलं अशी प्रश्न जर का त्यांच्या समोर आली तर ते डायरेक्ट सोडून देतात, ऑप्शनला टाकतात। ही गोष्ट चुकीची आहे। आजपासून पुढे अशा गोष्टी करू नका। आपल्या चॅनलवरती आहे तर तुमचा काही ना काहीतरी फायदा होईलच, नक्की होईल। जर का तुम्हाला शिकवण्याच्या पद्धतीनुसार तुम्हाला अजून काही समजत नसेल तरीही मला कमेंट करून सांगा। मी अजून माझ्या ट्राय टू बेस्ट लेवलनी प्रयत्नशील राहीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी माझ्याकडून 2 गोष्टी शिकायला मिळतील याच आशेने मी तुमच्यासाठी काम करतोय। आणि प्लीज सपोर्ट तर या गोष्टीसाठी तुमचा पण बनतो। लाईक करा, पुन्हा एकदा सांगतो, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजतील आणि तुम्ही जाऊन त्या पाहू शकता, अभ्यास तुमचा चालू ठेवू शकता। तर अशा पद्धतीने सराव संच 4.4 आणि हा पूर्ण प्रकरण पण संपलेला आहे। उद्यापासून आपण सुरुवात करतोय याच गणित भाग 1 मधला जो आपला 5वं प्रकरण आहे, संभाव्यता, त्याला आपण सुरुवात करणार आहोत। सो आजच्यासाठी एवढंच। गुड बाय, हॅव अ नाईस डे।